भगवान शंकराचा महिना, सोबतच अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे। श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासून भाविक भक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराण वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करत असतात। याच पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, आपली दुःख रोग चिंता हटावी, यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचे पारायण करण्यास सांगितले आहे। हे पारायण केल्याने काय फळ मिळते व या श्रावण मासाच्या पर्वकाळात हे पारायण कसे करावे ते जाणून घ्या। शिव म्हणजेच देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देव मानले गेले आहेत। याचा वेद आणि पुराणात उल्लेख सापडतो। मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे असतातच। याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावे, आपले जीवन सार्थ व्हावे, यासाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि याचसाठी श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वात शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे असे संत महात्मे सांगतात। शिवलीलामृत पोथीच्या 15 अध्यायांपैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला जीवनातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळतात। प्रत्येक अध्यायातून नेमके काय फळ मिळते आणि यासोबत हे पारायण कशा प्रकारे करावे हेही आपण पुढे जाणून घेणार आहोत। भगवान शंकरांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे। शिवलीलामृत पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात। दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते। तिसऱ्या अध्यायातून आपल्या पापांचे शालन होऊन जीवनाला सद्मार्गाची दिशा मिळते। चौथ्या अध्यायाने शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळेल। 5व्या अध्यायातून आपल्यावर येणारी संकटे हरतील व आपले गतवैभव आपणास पुन्हा प्राप्त होईल। 6व्या अध्यायाच्या पठणाने स्त्रियांचे अकाली वैधव्य टळेल, त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल। 7व्या अध्यायाच्या पठणाने शिवशंकराची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल। 8व्या अध्यायातून संकटे शारीरिक व्याधीतून सुटका मिळेल, तर 9व्या अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होईल। 10वा अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळेल। 11व्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल, हितशत्रूंचे बळ कमी होईल, प्रतिष्ठा मान सन्मान वाढेल। 12व्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होईल, परिवारातील भूत पिशाचाची बाधा नष्ट होईल। 13व्या अध्यायातून अध्यात्माची गोडी लागेल, अडकलेली कामे मार्गी लागतील। 14व्या अध्यायातून गुरुकृपा लाभेल, याच सोबत विद्येची प्राप्ती होईल। शिवलीलामृतातील 15वा अध्याय हा कथेचा सार आहे। या अध्यायाच्या पठणाने पोथीच्या पारायणाची सांगता होईल व आपण केलेले पारायण सुफळ संपूर्ण होईल। कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरातील शिवपिंडीवर 11 बेलाची पाने पिंडीवर वाहावी व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद जी इष्टकामना असेल ती बोलून प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीलामृत पोथीचे 7 दिवसात पारायण करणार आहे। तरी हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी आणि सुचिरभूत असावे। शिवलीलामृत पोथी पारायणाचे वार: सोमवारी अध्याय 1 आणि 2, मंगळवारी अध्याय 3 आणि 4, बुधवारी अध्याय 5 आणि 6, गुरुवारी अध्याय 7 आणि 8, शुक्रवारी 9 आणि 10, शनिवारी अध्याय 11 आणि 12, रविवारी अध्याय 13, 14 आणि 15 याचे पठण करावे। पारायण करताना दिवा तेवत ठेवावा। पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवावी। शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला यथाशक्ती दक्षिणा व पांढरे शुभ्र वस्त्र दान द्यावे। गरजू व्यक्तींनाही यथायोग्य मदत करावी। पोथी मोठ्याने वाचली तरी चालेल, इतरांनीही ऐकावी। ग्रंथ वाचन पूर्ण झाल्यावर 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। शक्य झाल्यास रोज जप करावा। मंडळी, या पोथीचे पारायण करण्याच्या अनेक पद्धती दिलेल्या आहेत।
सर्व उपासनात नित्य नियम पाहिजे. दुर्जनांचा संग टाळावा. चित्त शांत असावे. विकल्प धरू नये. श्रद्धा ठेवावी. संकल्प करून पठणास प्रारंभ करावा. शिवरात्रीचा उपवास, शिवपूजन, शिवदर्शन, त्या दिवशी शिवमंत्र जाप, शिवलीलामृत पारायण यांनी सर्व इहपर कामनापूर्ती होते व शिवसायुज्य मिळते अशी परंपरागत फलश्रुती प्रसिद्ध आहे. बेलाची पाने, पांढरी फुले, दूध, शुद्ध जल, दही, भाताचं नैवेद्य या साऱ्या गोष्टी शंकराला प्रिय मानल्या जातात. त्यामुळे यांचे शिवपूजेत फार महत्त्व आहे. त्यातील आहे एक दिवसीय पारायण. सोमवारी 15 अध्यायांचे एक संपूर्ण पारायण करावे. स्नान केल्यानंतर एकांतात पवित्रपणे बसून शिवाची पूजा करून पारायण करावे. मद्य मांस भक्षण करू नये. पारायण चालू असता 7 अध्यायानंतर घटकाभर विश्रांती घ्यावी. त्या अवधीत देहधर्म आवरावे. दूध फळे भक्षण करावीत. हात पाय तोंड स्वच्छ धुवून पुन्हा आसनस्थ व्हावे आणि पाठ पूर्ण करावा. पारायणानंतर ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा 108 वेळा रुद्रमालेवर जप करावा. या जपाने इष्टकामना पूर्ण होतात. सप्ताहातील पारायण पद्धती पहिली. सोमवारी 15 अध्यायांचे एक संपूर्ण पारायण करावे. रोज एक पारायण. याप्रमाणे 7 दिवस 7 पारायणे करावीत. पारायण करताना जे नियम आधी सांगितले तेच नियम असतील. याचे फलस्वरूप सर्व इष्टकामना पूर्ण होऊन गंडांतरे, रोग, मृत्यू, पाप, ऋण, दारिद्र्य, संकटे, कोडासारखे असाध्य रोग, बंधनं इत्यादी टळतील. आयुष्यात धन संतती वाढेल. तुष्टी पुष्टी मिळेल. हे सर्व मिळून शेवटी शिवसायुज्यता मिळेल. सप्ताहातील पारायण पद्धती दुसरी. कोणत्याही सोमवारी सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन 11 बेलाची पाने पिंडीवर वाहावीत व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी शंकरांना प्रसन्न करून शांती, समाधान, आनंद, जी इष्टकामना असेल ती बोलून प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीलामृत पोथीचे 7 दिवसात पारायण करणार आहे. तरी हे कार्य भगवान श्री शंकरांनी पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी आणि शुचिर्भूत असावे. रविवारी रात्री आपल्या जेवणाच्या पात्राच्या नैवेद्य शंकराला दाखवावा व तेच उद्यापन समजावे. पारायण करताना दिवा तेवत ठेवावा. रविवारी शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ व पैसे ठेवावेत. शैव संप्रदायी साधूला कमीत कमी 21 रुपयांची दक्षिणा व पांढरे शुभ्र वस्त्र दान द्यावे. पोथी मोठ्याने वाचली तरी चालेल. 11व्या अध्यायाचे वाचन. फक्त 11वा अध्याय रोज 3दा वाचावा. 11वा अध्याय रोज वाचल्याने आयुष्यात संतती लाभेल. अभक्ष भक्षण, मद्यपान, ब्रह्महत्यादी महापापे नष्ट होतील. 1 सहस्त्र कपिला गायी दान केल्याचे पुण्य मिळेल. 11वा अध्याय श्रवण करावा. 11व्या अध्यायाचे केवळ श्रवणानेही एकादश रुद्र प्रसन्न होतात आणि रुद्रपाठाचे पुण्य मिळते. अध्याय 15व्यामध्ये दिलेल्या 42 ओव्यांचे नित्य पठण केले जाते. त्यांना वेळेअभावी वा इतर काही कारणामुळे ग्रंथ पठण करता येत नाही त्यांच्यासाठी या ओव्या कामी येतात. रोज सकाळी स्नान करून या 42 ओव्या वाचाव्यात. याने सर्व ग्रंथाचे पठण केल्याचे पुण्य मिळते.